नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील. आपल्या सर्वांच्या आवडत्या पाटील हब या यूट्यूब चॅनलवर तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा जो विषय तो म्हणजे राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतनाबाबत एक महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. निवृत्तीनंतर वेळेत निवृत्ती वेतन मिळावे आणि मंजुरी प्रक्रियेत होणारा विलंब टळावा यासाठी शासनाने प्रक्रिया अधिक सोपी करण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, ती बातमी आपण बाजूच्या स्क्रीनवर पाहू शकतोय. लोकमत वृत्तपत्रामध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. मित्रांनो, मुख्य बातमी नेमकी काय तर मुख्य बातमी आहे मित्रांनो, निवृत्ती वेतनासाठी आवश्यक असलेले वेगवेगळ्या अर्ज आणि नमुने आता रद्द करण्यात येणार असून त्याऐवजी एकच सर्वसमावेशक नमुना 5A लागू करण्यात येणार आहे. मित्रांनो, म्हणजे बरेच कागदपत्र या ठिकाणी कमी केले आहे शासनाने. मित्रांनो, हा निर्णय 1 जुलै 2026 पासून अंमलात येणार आहे मित्रांनो, असं वृत्त दिलेलं आहे. मित्रांनो, सध्या निवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतनासाठी विविध नमुन्यामध्ये माहिती भरून कार्यालयाकडे सादर करावी लागते. त्यानंतर ही कागदपत्र महालेखापाल कार्यालयाकडे पाठवली जातात. मित्रांनो, अनेक फॉर्म, कागदपत्रांची पडताळणी आणि विविध संकलन यामुळे निवृत्ती वेतन प्रकरण मंजूर होण्यासाठी बराच कालावधी लागत असतो. मित्रांनो, ही समस्या लक्षात घेऊन शासनाने निवृत्ती वेतन वाहिनी या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, शालार्थ यामध्ये शालार्थ, आश्रम शालार्थ, समाज सेवार्थ, कृषी सेवार्थ, HTE सेवार्थ यासारख्या विविध विभागांचा स्वतंत्र सेवा प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा निर्णय किंवा निर्देश शासनाने दिले आहेत. मित्रांनो, मग आता ही प्रक्रिया नेमकी कशी होणार आहे ते पण आपण थोडक्यात समजून घेऊ. यामध्ये मित्रांनो, पहिलं म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नमुना क्रमांक 1, 3, 5 आणि 6 तसेच महाराष्ट्र कोषागार नियमातील नमुना क्रमांक 42A आणि अशा श्रुतीकरणासाठी आवश्यक नमुना B ऐवजी आता एकच नमुना 5A भरावा लागणार आहे. तसंच दुसरं मित्रांनो, फॉर्म संबंधित कार्यालयाकडे सादर केल्यानंतर कार्यालय प्रमुख ऑनलाईन पद्धतीने निवृत्ती वेतन प्रकरण तयार करून ते महालेखापाल कार्यालयाकडे पाठवतील. तिसरं म्हणजे मित्रांनो, राज्यातील सर्व विभागांमध्ये EHRMS प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत मूळ सेवा पुस्तक, नमुना 5A आणि ऑनलाईन भरलेल्या माहितीची हार्ड कॉपी ही महालेखापाल कार्यालयाकडे पाठवावी लागणार आहे. मित्रांनो, मग नेमकं महत्त्वाचं काय आहे तर मित्रांनो, या निर्णयामुळे निवृत्ती वेतनासाठी लागणारी कागदपत्रांची संख्या कमी होणार असून अधिक सुलभ आणि वेगवान होण्याची अपेक्षा विशेषतः आपल्याला दिसते. मित्रांनो, निवृत्ती होणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेळेत निवृत्ती वेतन मंजूर होण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. मित्रांनो, खरंच राज्य शासनाने चांगले एक निर्णय या ठिकाणी घेतलेला आपण पाहू शकतोय. मित्रांनो, या निर्णयाबाबत तुमचं मत नेमकं काय आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाटील हब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, अजून एक की खाली दिलेलं बेल आयकॉन बटन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला जसा व्हिडिओ अपलोड केला जाईल तशा पद्धतीने तुम्हाला लवकरच नोटिफिकेशन प्राप्त होईल आणि त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ अपलोड झालाय असं कळेल. मित्रांनो, म्हणून बेल आयकॉन बटन सुद्धा प्रेस करा आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.